खिलाफत चळवळीच्या काळात हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक सुंदर उदाहरण पाहायला मिळते। महात्मा गांधींनी लिहिले आहे की मौलाना शौकत अली हे हिंदूंना वंदे मातरम आणि मुस्लिमांना अल्लाहू अकबर अशा वेगवेगळ्या घोषणा देताना पाहून अस्वस्थ झाले। तेव्हा मौलाना शौकत अली यांनी स्वतः लोकांना आवाहन केले की आपण सर्वांनी मिळून 3 घोषणा दिल्या पाहिजेत, अल्लाहू अकबर, वंदे मातरम आणि हिंदू मुसलमान की जय। यावरून हे स्पष्ट होते की स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिम नेत्यांनी या गीताला धार्मिक विरोधाचे नव्हे तर राष्ट्रभक्तीचेच प्रतीक मानले होते। आणि हो, या वादाला खतपाणी घालण्याचं काम इंग्रजांनीही केलं होतं। व्हाईसरॉय लिलितगोने हे गाणं मुस्लिमांच्या भावना दुखावणारे आहे असे सांगून ते थांबवण्यासाठी गुप्तपणे सूचना दिल्या होत्या, कारण त्यांना फोडा आणि राज्य करा हेच धोरण राबवायचे होते। इतिहास पाहिला तर लक्षात येतं की वंदे मातरमचा हा वाद धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहे। जिना आणि ब्रिटिशांनी याचा वापर समाजाला विभागण्यासाठी केला, पण मौलाना आझाद, शौकत अली, रफी अहमद किडवाई यांच्यासारख्या असंख्य मुस्लिम नेत्यांनी आणि विचारवंतांनी या गीताचा राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून सन्मानच केला। आज 150 वर्षांनंतरही आपण देशवासियांची निष्ठा तपासण्यासाठी घोषणा लादण्याऐवजी महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांच्या भावनांचा आदर करत संवादाचा आणि सामंजस्याचा मार्ग स्वीकारायला हवा। सध्या सुरू असलेल्या या वादावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।